लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र तीव्र झालेला आहे। अशात भर उन्हात असो किंवा भर पावसात असो जे उमेदवार आहेत ते जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फार वेळ देत आहेत। अशातच आपल्यासोबत बोलण्याकरिता खासदार सुनील मेंढे आहेत। काय सांगाल सर, मोठ्या प्रमाणात जे आहे जनतेपर्यंत आपण पोहोचतात, कसा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? निश्चितपणे आपण स्वतः बघतात आहे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षात जशी कामं केलीत, विशेषतः लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आमच्या योजना पोहोचल्यात आणि गेल्या 5 वर्षाच्या काळात मी सतत संपर्क राहून या लोकांना त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केलेत। त्याचा एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि ही निवडणूक आम्ही मागच्या वेळेसपेक्षा जास्त फरकाने जिंकू असा मला 100% विश्वास आहे। आपण मोदींच्या उपस्थितीत कणानेते झालेल्या प्रचारसभेवेळी अनुपस्थित होतात? नाही, मुळात आम्ही आधीच आमचं असं ठरलं होतं की कणांच्या आमच्या सोयीचं नाही आहे, म्हणून त्यावेळेस आम्ही तिथे जायचं नाही, कारण की बरंच लांब आम्हाला पडतं आणि तसं आम्ही तिथं आधीच त्यांना सूचना पण दिल्या होत्या। त्यामुळे अनुपस्थित राहायचं काही कारण नाही। मोदीजी आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या सभेला अनुपस्थित राहायचा काही उद्देशच नाही। आता काँग्रेसने डमी उमेदवार दिला अशी चर्चा सर्वत्र आहे। अशात आपल्यासमोर काय आव्हान आहे? नाही, काँग्रेसने डमी उमेदवार दिला, चांगला दिला, स्वतः नानाभाऊ उभे राहिले तर काय होईल याच्या गोष्टीत मला काही सत्य सारस वाटत नाही। आम्ही आपली निवडणूक आपल्या पद्धतीने लढतो। समोरचा उमेदवार किती छोटा आहे मोठा आहे हे आम्हाला याच्याशी काही विशेष महत्त्वाचं वाटत नाही। आम्ही स्वतः नानाभाऊ जरी राहिले असते तर आम्ही एवढ्याच ताकदीने निवडणूक लढलो असतो आणि त्यांनाही तेवढ्याच ताकदीने त्यांना आम्ही हरवलं असतं। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। विरोधक जे आहेत विविध विकास काम खुंटल्याचे सांगून जे आहेत आरोप करतात। अशात आपण कोणत्या मुद्द्यांना घेऊन जनतेपर्यंत पोहोचतात? तुम्हाला कल्पना आहे, जेव्हा महाराष्ट्रामध्ये विशेषतः जेव्हा त्यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी सगळी विकासाची कामं थांबवून दिली होती। विकासाचं थांबण्याचं काम त्यांनी केलं। भारतीय जनता पार्टीने कधीही विकासाची कामं थांबवली नाहीत। विकासाच्या कामाला गती देण्याचं काम आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने केलं। आपण जर पाहायचं असेल तर त्यांचे मागचे 60 वर्षाची कामं बघात आणि आमची 10 वर्षाची कामं बघात, तुम्हाला विकास कोणी केला हे सगळं लोकही सांगतील ना, तुम्हाला पण दिसेल। त्यामुळे विकास करण्यासाठीच भाजपा आवश्यक आहे हे आता लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांना काहीतरी आरोप करायचे म्हणून ते करतात। नक्कीच गेल्या 60 वर्षात झालेला विकास आणि 10 वर्षात झालेला विकास बघावा आणि त्यानुसार मग नंतर ठरवावं असं मत जे आहे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केलेलं आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।